मित्रांनो, ज्यावेळेस रावण त्याचे शेवटचे क्षण मोजत होता त्यावेळेस तो रामाशी म्हटला, हे राम, मी आज ओळखलं. राम म्हणाले, काय? तर मी बुद्धीमध्ये तुझ्यापेक्षा मोठा आहे, शरीराने पण तुझ्यापेक्षा मोठा आहे, संपत्तीमध्ये पण मी तुझ्यापेक्षा मोठा आहे, माझे कुटुंब पण तुझ्या कुटुंबापेक्षा मोठे आहे, माझ्याकडे सोन्याची लंका पण आहे, तरी पण मी युद्धामध्ये हारलो. तर राम म्हणाले, तू युद्धामध्ये का हारला हे तुला माहीत आहे का? तर रावण म्हणाला, हो देवा, मला माहीत आहे की मी युद्धामध्ये का हारलो. तर सांग तू का हारला. तर रावण म्हणतो की तुझ्याकडे माझा भाऊ विभीषण हा युद्धामध्ये माझ्यासोबत नव्हता आणि तो तुझ्या बाजूने होता, आणि तुझा भाऊ वनवासाच्या काळामध्ये पण तुझ्यासोबत तुझ्या खांद्याशी कांदा देऊन तुझ्यासोबत होता. तर तुझं हे जे युद्ध आहे तू तुझ्या भावामुळे जिंकलंस. तर मित्रांनो, यातून सांगण्यासारखं एवढंच आहे की आजच्या काळामध्ये सख्खे भाऊ एकमेकांशी भांडतात प्रॉपर्टीसाठी, याच्यासाठी त्याच्यासाठी. पण इतिहास गवाह आहे की जेव्हा जेव्हा दोन सख्खे भाऊ एकत्र होतात तर दुनिया पण त्यांना हरवू नाही शकत. तर मित्रांनो, भांडण वगैरे नका करू आणि प्रेमानं राहा, शांतीनं राहा आणि जगासमोर एक सुंदर उदाहरण द्या. तर मित्रांनो, ही रील त्या भावांना शेअर करा जे एकमेकांमध्ये छोट्या छोट्या कारणातून वादविवाद निर्माण करतात. तर मित्रांनो, आजच्या पुरतं एवढं. रील आवडली असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.